नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. आज मी तुमच्यापुढे दिल्ली उच्च न्यायालयाचा ज्येष्ठ नागरिक कायद्यासंबंधी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेऊन आलेलो आहे. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन्स ॲक्ट 2007 या केसमध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या बाजूने जो कलेक्टरने दिलेला निर्णय होता त्या निर्णयाविरुद्ध सुनेने अर्ज केला, रिट पिटिशन केलं आणि आपलं म्हणणं मांडलं. त्यावेळेला दिल्ली उच्च न्यायालयाने या कायद्यासंबंधी आणि सुनेने डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली मिळवलेल्या आदेशासंबंधी नेमकं काय म्हटलंय हे मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यांनी कोणी अजूनही माझा हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावा. सबस्क्राईब करणं विनामूल्य आहे. त्याचप्रमाणे लाईक करावं आणि कॉमेंटही कराव्यात. बघूया मग काय झालं या खटल्यामध्ये. तर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव नरूला यांच्यापुढे ही रिट पिटिशन आली होती. याची पार्श्वभूमी अशी होती की आई वडील, ज्येष्ठ आई वडील आपला मुलगा, सून आणि 2 नातवंडांच्या सह दिल्लीमध्ये राहत होते. परंतु कालांतराने सुनेचं मुलाचं आणि आई वडिलांचं बिनसलं, भांडणं व्हायला लागली, आई वडिलांचा छळ व्हायला लागला आणि म्हणून आई वडील मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन्स अँड पेरेंट्स ॲक्ट 2007 म्हणजे ज्येष्ठांच्या भरण पोषणाचा 2007च्या कायद्याच्या कलम 23 नुसार NCT दिल्ली म्हणजे नॅशनल कॅपिटल टेरिटरी न्यू दिल्लीच्या ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे गेले आणि त्यांनी कलम सेक्शन 23 नुसार मुलाला आणि सुनेला आपल्या घरातनं बाहेर निघावा असा आदेश न्यायाधिकरणाकडे मागितला. न्यायाधिकरणाने सगळे साक्षी पुरावे पाहिले आणि तो आदेश ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूने दिला की मुलाने आणि सुनेने ज्येष्ठ नागरिकांच्या घरात न कारण ते घर ज्येष्ठ नागरिकांचं होतं, आई वडिलांचं होतं आणि मुलाने आणि सुनेने ते घर खाली करावं असे इव्हिक्शनची ऑर्डर दिली. परंतु दरम्यानच्या काळामध्ये असं झालं होतं की ही इव्हिक्शनची ऑर्डर आपल्या बाजूने येऊ शकते हे लक्षात घेऊन सुनेने त्यापूर्वीच दिल्लीच्या मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये जाऊन डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली घरामध्ये राहण्याचा आदेश मिळवला होता. तुम्हाला माहिती आहे की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली म्हणजे घरगुती हिंसाचाराच्या कायद्याखाली सुनेला सासू सासऱ्यांच्या किंवा नवऱ्याच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार त्यातल्या कलम 17 नुसार प्राप्त झालेला आहे आणि तसा आदेश सुनेने त्या घरामध्ये राहावा असा आदेश दिल्लीच्या मॅजिस्ट्रेटने दिला आणि तो आदेश सुनेकडे होता. परंतु इथे असं झालं की ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने कलम 23 नुसार सासू सासऱ्यांचा छळ केल्याबद्दल सुनेला आणि मुलाला देखील घराबाहेर काढण्याच्या इव्हिक्शनची ऑर्डर दिली. त्यावेळेला सून म्हणजे पूजा मेहता ही दिल्ली उच्च न्यायालयाकडे तिने रिट पिटिशन केलं आणि दिल्ली उच्च न्यायालयापुढे तिने 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले. एक पहिला महत्त्वाचा मुद्दा तिने असा मांडला की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या कलम 17 नुसार या घरामध्ये मी राहावं आणि मला राहण्याचा अधिकार आहे असा आदेश जर मॅजिस्ट्रेट कोर्टामधल्या मॅजिस्ट्रेटने दिला असेल तर मला त्या घरातून बाहेर काढण्याचा इव्हिक्शन ऑर्डर देण्याचा अधिकार ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाला कसा प्राप्त होतो, किंबहुना त्यांना तो तसा अधिकार नाही असं तिने आपलं पहिलं म्हणणं मांडलं. म्हणजे ज्युरिस्डिक्शनचा प्रश्न सून पूजा मेहता हिने इथे निर्माण केला, कोर्टापुढे मांडला. आणि दुसरा प्रश्न असा कोर्टापुढे आला की ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने स्वतंत्ररित्या जगण्याचा अधिकार आहे का. आणि मुलं जर म्हणत असतील की मुलगा जर म्हणत असेल की मी आई वडिलांना सांभाळायला तयार आहे, परंतु अशा वेळेला ज्येष्ठांना जर वेगळं राहायचं असेल तर तसे ते राहू शकतात का. हे 2 महत्त्वाच्या मुद्द्यांचा उहापोह न्यायमूर्ती संजीव नरूला यांनी या रिट पिटिशनमध्ये केला आणि हे अतिशय महत्त्वाचा असा निकाल दिलेला आहे. यावेळेला ज्युरिस्डिक्शनच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाला सेक्शन 23 नुसार सुनेला आणि मुलाला घराबाहेर काढण्याचा इव्हिक्शन ऑर्डर देण्याचा आदेश आहे का याविषयी म्हणताना न्यायमूर्ती संजीव नरूला म्हणाले की ज्येष्ठ नागरिक कायदा म्हणजे मातापिता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाचा भरणपोषणाचा कायदा 2007 आणि घरगुती हिंसाचाराचा कायदा म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट या दोन्ही कायद्यांमध्ये कुणीही गल्लत करू नयेत. हे दोन्ही कायदे एकमेकांना पूरक पद्धतीने बघितले जावेत. केवळ डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टनुसार आदेश दिलेला आहे की सुनेने घरामध्ये राहावं
परंतु या ठिकाणी जर सून घरामध्ये राहून सासू सासऱ्यांना छळत असेल, हे जर निर्विवादरित्या ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाच्या लक्षात आलं असेल आणि ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने त्या संबंधीचे सगळे साक्षी पुरावे लक्षात घेऊन जर मेंटेनन्स अँड वेलफेअर ॲक्टच्या कलम 23 नुसार अशा सासू सासऱ्यांना छळणाऱ्या किंवा ज्येष्ठ नागरिकांना छळणाऱ्या मुलाला आणि सुनेला त्या घरातनं बाहेर काढण्याचा आदेश दिला तर तो आदेश पूर्णपणे वैध असेल, कायदेशीर असेल आणि त्यांना तसा तो आदेश देण्याचा अधिकार आहे। अशा रीतीने त्यांनी जो पहिला मुद्दा होता सुनेचा की ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाला आदेश देण्याचा अधिकार नाही, कारण माझ्याकडे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या कलम 17 नुसार त्या घरात राहण्याचा राईट टू रिसाइड इन द मॅट्रिमोनियल होम हा आदेश माझ्याकडे आहे, म्हणून याच्या विरुद्ध आदेश आता ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण देऊ शकत नाही, कलेक्टर देऊ शकत नाही, सब डिव्हिजनल ऑर्डर ऑफिसर देऊ शकत नाही। हे जे तिचं म्हणणं होतं हे दिल्ली उच्च न्यायालयाने खोडून काढलं। आपल्या लक्षात असेल की महाराष्ट्रामध्ये देखील ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने मुलांच्या आणि सुनांच्या विरुद्ध जेव्हा असे आदेश इविक्शनचे आदेश द्यायला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रामध्ये देखील डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या चा फायदा घेऊन सासू सासऱ्यांची तक्रार घेऊन न्यायाधीशांच्याकडे जाऊन राईट टू रिसाइड म्हणजे सेक्शन 17 नुसार त्या घरामध्ये राहण्याचा आदेश घेण्याचं प्रमाण वाढलेले आहे आणि त्या सगळ्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा छळ हा वाढलेला आहे। कारण आता या आदेशानुसार सुना घरामध्ये राजरोसपणे घरामध्ये राहून सासू सासऱ्यांचा छळ करतात आणि त्यामुळेच हा कायद्याचा हे जे ज्युरिस्डिक्शन दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलं की जरी असा आदेश सुनांच्याकडे असेल तरी त्या आदेशाकडे दुर्लक्ष करून अशा सासू सासऱ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणाऱ्या सुनांना आणि मुलांना घराबाहेर काढण्याचा पूर्ण अधिकार ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाला आहे, कलेक्टरांना आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर्सना आहे आणि हा जो कायदा आहे पूर्णपणे वैध आहे। त्याच्या ज्युरिडिक्शनचा प्रश्न कुणाला उभा करता येत नाही। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा या रिट पिटिशनमध्ये निर्माण केला गेला किंवा विचारला गेला त्याची दखल दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संजीव नरोला यांनी घेताना असं म्हटलंय की इथे मुलगा असं सांगतोय की मी आई वडिलांना सांभाळायला तयार आहेत, ते आजारी आहेत आणि त्यांनी ह्या घरातनं बाहेर जाऊ नये असं त्याचं म्हणणं आहे। तर अशा वेळेला आम्हाला असं स्पष्टपणे दिसतंय की प्रत्येक आई वडिलांना जो जगण्याचा अधिकार दिलाय, सन्मानाने आणि स्वतंत्ररित्या जगण्याचा अधिकार दिलाय, त्या जगण्याच्या अधिकारालाच मुळात बाधा येते। कारण इथे जर सून सासूचा छळ करत असेल, सासऱ्यांचा छळ करत असेल तर अशा सुनेने आणि सुनेने केलेल्या छळाविरुद्ध दाद मागण्याचा या कायद्याने आणि त्या सासूचं रक्षण करण्याचा अधिकार या कायद्याने त्या सासूला दिलेला आहे आणि त्या कायद्याच्या तरतुदीनुसारच जर सासू ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे गेली तर त्या ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाला त्या सासू सासऱ्यांचं रक्षण करणं भाग आहे। सेक्शन 23 नुसार हा दिलेला जो आदेश आहे की सुनेने आणि मुलाने बाहेर राहावं, कारण सुनेने आणि मुलाने सासू सासऱ्यांचे दागिने, पैसे, पेंटिंग्स इत्यादी मौल्यवान गोष्टी देखील लांबवल्या होता, त्यांना छळ केला होता। लक्षात घ्या त्यांच्याकडे एकूण 6 खोल्या आई वडिलांच्या मालकीच्या होत्या, परंतु त्या ज्येष्ठ नागरिकांना सासू सासऱ्यांना केवळ एका खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची कुचंबना झाली होती, त्यांना जगण्याचाच मुळात प्रश्न निर्माण झाला होता आणि असा हा जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळेच त्यांनी ही सेक्शन 23 खालची ऑर्डर मागितली जी त्यांना कलेक्टरने दिली आणि ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने दिली। त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने दिलेल्या या आदेशामुळे ज्येष्ठांचा स्वतंत्ररित्या जगण्याच्या, सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचं रक्षणच झालेलं आहे। त्याच्यामुळे हे दोन्हीही प्रश्न निकाली काढत न्यायमूर्ती संजीव नरोला यांनी निर्विवादपणे म्हणाले की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचा राईट टू रिसाइड सेक्शन 17 खालचा आदेश हा मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन ॲक्टच्या आड येऊ शकत नाही। त्या जर सासू सासऱ्यांचा आणि ज्येष्ठांचा छळ होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून देखील ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण मुलाला आणि सुनेला घराबाहेर काढू शकतात। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील अनेक प्रकरणामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचा सहारा घेऊन ज्येष्ठ नागरिकांना छळाचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने दिलेले जे इविक्शनचे ऑर्डर्स आहेत त्या देखील आतापर्यंत प्रलंबित आहेत अनेक बाबींमध्ये आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। मला वाटतं दिल्ली उच्च न्यायालयाचा हा आदेश तुमच्या लक्षात आला असेल तर तुम्ही तुमच्या माहितीच्या अशा खटल्यांमध्ये हा आदेश
त्या न्यायाधिकरणांना दाखवा आणि असे आदेश प्राप्त करा आणि मुलाबाळांच्या किंवा नातेवाईकांच्या छळापासून ज्येष्ठांची सोडवणूक करण्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी तुम्ही कराल अशी आशा मी करतो। काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जरूर कळवा, त्याची उत्तरं मी देईन। सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉनही दाबावं, म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ याच्या पुढे पाहायला मिळतील। धन्यवाद।